तर गुड मॉर्निंग भाऊसवन, जय आदिवासी, जय जोहार. काल ती शिशुमय निघानंतर आम्ही शंकुला टॉप करीस ना ते पदुम पोचणं होतं आणि पदुम यानंतर आम्ही काय मागं दिखे ना हाटे आम्ही 3 रूम लिहिले होतात. 3 रूमना आम्ही टोटल 6 जण होतात ना, तर 6,000 रुपये पेड करणं. त्यामुळे जेवण पण होतं आम्हाला आणि ब्रेकफास्ट पण नाश्ता पण आहे. अशा 6,000 मग 6 लोक होतात आम्ही. आणि घरातला काही का कंपाऊंड पण व्यवस्थित गाडी लावला. गाडी आम्ही लावायचं गाडी नाही बाहेरला म्हणजे पदुम अशा आहे ना, जशा एखादा स्टेडियम राही ना, स्टेडियम मग कशा चौफेर लोक दखानी करता अशा बिल्डिंग बनायला रे, तशा चौफेर असं डोंगरचंच आणि पटांगण भाग आहे. खूप मोठा पटांगण भाग आहे. आणि त्या पटांगण भाग मग पदुम नावानं एक व्हॅली म्हणजे गाव आहे. तरी आम्ही थांबलो होतो. तर आम्ही आठीन पदुम 3 जणस्कार जाणार सत. आठे बऱ्याचशा मॉनेस्ट्रीज आहेत आणि इकडनं जे देव आहेत तेसन्या मोठ्या मोठ्या स्टॅच्यू पण आहेत आठे, ते पण दाखणारच आम्ही जर टाईम होईल आमच्याकडं. आणि मग जन्सकारतीन आम्ही जाणार सत लेला आमनं मुक्काम राहणार आहे आज 5वा दिवस ना. लेते आम्ही खारदुंगला टॉप करीस ना, नुब्रावेली जाणार आहेत. आणि नुब्रावेली 3 पँगॉंग लेक 3 हनले आणि उमलिंगा. आणि हनले 3 जाणार सत आम्ही उमलिंगला, जा पृथ्वीवरना सर्वात उंच जागा आहे. हा टोटल प्रवास आम्हाला कमीत कमी अजून 4 ते 5 दिवस लागणार आहेत. आणि नंतर आपण जायत ना वापसीना प्रवास जाय त्या करणार सत. तर भाऊसवन गाडीवर सामान पॅक करा न करता आपला बराचसा टाईम लागेल आहे, म्हणून आपण आपला गोप्रो कॅमेरा ना जा चालणारा स्पीड मग व्हिडिओ आहे ती सेटिंग करीस ना, स्पीड मग व्हिडिओ चालाय राहणार, जेणेकरून तुम्हाला बी दाखवायला भेटे की आप सामान जाय त्या कशा प्रकारे पॅक करत आपण दाखवू शकत. मग समोर आपली गाडीचं आणि गाडीवर आपला सामान जाय त्या कशा लोड होई राहणार. बरंच रायडर बी तेचने बाईकवर तेचनं सामान जाय ता लोड करी राहणार आणि आपण पण पटापटच करी राहणार सर्व काम. समोर दाखवू शकत बराचसा टाईम बी जायचं. ऊन पडी जायला थोडासा आज थोडंसं लेट उठेल होतं आम्ही, कारण आम्ही रातला संध्याकाळला काल दिन थोडासा टाईम घ्यावा होता म्हणून. तर आज आम्हाला 5वा दिवसनी सुरुवात होई जायचं. आम्ही आधी रूम करेल होता तरी आम्ही फायनली निघलं 9 वाजे जायचं आणि आधी आम्हाला जाणं जन्सकार जाया ले लोकेशन डायरेक्टली. फायनली मग आम्ही आधी निघलं. टुकुर दखुना देखा अशी पटांगण जागा मग होत आहे वरती आणि आजूबाजूला सर्व गोल 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 बर्फाना डोंगर, सर्व हिरवागार आहे. भारी नदी बाहेर स्वच्छ पाणी आहे. समोर डोंगर समोर बी डोंगर सर बर्फच हे डोंगर असून भरपूर तिकडेच ना पाणी वाईर आहे ना एकदम स्वच्छ आणि पदू आणि आम्ही निघिरानं जन्सकारने पुढं निघण्याचं लेला. आम्ही कन्फ्युजन घेत
की ले जाणार रस्ता का ते सर आता काही पण म्हणजे आपण 9 वाजेल सर. ॲडव्हेंचरच रस्ता पाहिजे चला, तेव्हाच मजा येईल. फक्त एकमेकांना लांब लांब नका सोडू, फक्त लांब लांब नका सोडू. असं 2-4 किलोमीटरचा फरक पडून जाईल बा, असं नका. लांब नाही राहत. हां ॲडव्हेंचर रस्त्याला कुठं लांब? तेच म्हणतो मी. लेन रस्त्याला लांब होते. ती नदी तुम्हाला वरती तुम्ही दकाट राहणार होता ना, तीच नदी क्रॉसिंग करीस ना मग ती तिकडनं साईडला आठे लेन आहे. रस्ता जो आहे ना एकदम खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक. कधी देखील ना अशा रस्ते गाडी म्हणजे एकदम ऑफरोडिंग पण आहे, म्हणजे कच्चा रस्ता पण सर. आणि बेकार चढा 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 असे रस्ते असणार एकदम खतरनाक, एकदम बोल. तर पदुम निघाल्यानंतर आपण जवळ लेकडे जात ना, तो पदुमचं राहण्यानंतरच 4-5 किलोमीटरवर आहे एक पेट्रोल पंप येईल. त्या पेट्रोल पंप नंतर डायरेक्ट लेलाच पेट्रोल भेटेल. म्हणजे कोणी जर फिरायला विरायला इथं अजून पेट्रोल पाहणार नाही, कारण पुढे पेट्रोल भेटेल. पेट्रोल की गाड़ी आ रही है ना, पेट्रोल के लिए कोई दिक्कत नहीं ना इधर आ रही है. आडे लद्दाख में काही टेन्शन नाही आहे पेट्रोल ना. जर कोणाला फिरायला या ना बिंदा येऊ शकत खानदेशवाले बहुत. वरतं किती राहील तुमला वरतं चला कच्चा रस्ता लागू शकतो जेव्हा लांब लांब नदी असल्यामुळं तर काही माती कशी जायचं आता काय वेगळा दिसं आहे. वेगळा डोंगर हे बल्लच ना कलर बी वेगळा आहे आडे, प्रत्येक बल्ला ना कलर वेगवेगळा आहे. आणि थोडंसं 5-10 किलोमीटरवर गेत का कलर चेंज होईल, लगेच जमीन चेंज होईल. कधी पुरी, कधी लाल, कधी दवी, हे वेगवेगळी. पदून निघाल्यानंतर आपला जर पेट्रोल पंप लागणार ना 500 किलोमीटरवर, पेट्रोल पंप पुढंच मग 2-3 किलोमीटर तो चढी ना मग वरतं हाल दिन त्यानं वरतं किती राहिली होती चढायला त्यानं थोडा कच्चा रस्ताचा युनिफॉर्म आला नाही आमची सुरू आला म्हणजे हा ते समोर ना जे बर्फ डोंगर दिस राहणार ना, आपण खालं होतं तो कितलं उंच दिशी राहणं होतात. आणि आता तर का आम्ही इथला उंच जायचंच आहे मॉनेस्ट्रीवर. म्हणजे इथला उंच जागा अरे आहे. नारोबा मोनेस्ट्री जवळपास 1000 वर्षापूर्वी बनेले आहे. इथला वरतं विचार करा, 1000 वर्षापूर्वी सुद्धा हे लोक राहतात. आणि आता बी काम चालू आहे म्हणजे काही काम चालूच रे बा. आता बी तो समोर ना म्हातारा जो आहे ना तो सांगला की आहे जबनी 1000 वर्षापूर्वी बनेला. वरती यानंतर थोडासा श्वास लिहाला त्रास होईल. एक पानी तो एक तो इधर है, बहुत पानी ज़्यादा है ना, ये जब
पैदल वादल जाने का मुश्किल है। ये गर्मी का टाइम तो बहुत पानी आ रहा है ना। अभी तो ये ठंडा का टाइम थोड़ा सा आर पार। अब ये ले वाला यहाँ से ले जाता है ना रास्ता, अच्छा है क्या ये? अच्छा, ओहो अच्छा है, एकदम बढ़िया, अच्छा है। ये इसको क्या रिनोवेट कर रहे हैं? हाँ, ये रिपेयर करना है। ये आज सुबह का ये गर्मी का टाइम तो बहुत बारिश आता है ना, सब ये मिट्टी का पिघल जाता जल है, जाता है। पिघल जाता हाँ, पिघल जाता है। ये तो सीमेंट वेमेंट नहीं लगाना है ना, मिट्टी लगाते हैं आप इसको पूरा मिट्टी के लिए। ये सफेद वाला है ना, लोकल का चुना है। ये क्यों रहता है, ये क्यों बनाते हैं? ये बुद्धा का ये नाम वाम सब, ये बुद्धा का नाम है ना, इस वाला बुद्ध भगवान का, तारे का, अवलोकेश्वरा का, उसका नाम है। ये फोटो है। ये किसका फोटो है? ये बुद्ध भगवान का फोटो है। अच्छा, इसलिए म्हणजे ते त्यांचं ये बुद्ध भगवान का, तारे का, अवलोकेश्वरा है। हम महाकाली का नाम है। सारे भगवान का नाम लिख के से रखा है। बनाइए, हाँ, कब बनाइए? पता नहीं चला कितना साल हो रहा है, पता नहीं चलता है। किसने बनाया पता नहीं। तुम्हाला समोर जी दिशी राहिली नाही याला म्हणत मॉन्स्ट्री, ते जे भेटण्यात ते म्हणतात की आहे जी मॉन्स्ट्री आहे 1000 वर्षापूर्वी बनवली. आता खालं की जा तुटी फुटी जायचं ना, त्यातनं नवीन कन्स्ट्रक्शन सुद्धा व्हायला आता, म्हणजे काम व्हायला खालं की जुन्या बिल्डिंग दिसत राहणार आणि वरतं पण हाय जा नवीन बांधकाम दिसत राहणार मला, पण आहे खाल्ला बाबरचं दिसत नाही जुना बांधकाम वाटणं मला. खाली जाऊ आपण थोडंसं होतं. तर आयचं 1000 वर्षापूर्वी बनेल मॉनेस्ट्री. मी तुम्हाला बाहेर बसता काढणार मी खालं आणि वरतं, आणि इथला वरतं ही सण हे सगळं येतं का. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि विदेशी पर्यटक सुद्धा यायलेत. इथली जुनी मॉनेस्ट्री आहे तर बघा समोर विदेशी पर्यटक येते. Ti stai facendo un po' influenzare. No, quella dietro? बघा भाऊ रस्ता कसा आहे. आपला खालं काही किती नाही ना गळ्यात, म्हणजे गळ्यातच वरतच. पण मागं मागं चालणार तर काही बांधणार ना हाच ना गळ्यात, तर मग थोडा रिस्कीच नाही. याला म्हणत ऑफ रोड, म्हणजे रोडच ना पाय वाटचा आकार रस्ता असं दगडच ना पुरा.
मी नको मला जाऊन पुरे कसला भारी लोकेशन वाटे एकच नंबर लोकेशन पाऊस खतरनाक रस्ताच इतका खतरनाक रस्ता आहे खाय एवढी आहे ना की ती तिशी सुधारणार आहे नाही आणि आता का कसे दगड पडली आहेत रस्ता होईन असं रस्ता होईन दगड पडली आहेत माग बर्फ होता ना आपल्याला का कसं करायचं आहे बदूम ते मार्ग ना रस्ताच आहे डायरेक्ट दगड कापीच न बनायला हा रस्ता खतरनाक खतरनाक ऑफ रोडिंग आहे आता बघ कशा रस्ता लागेल कशा लागेल रस्ता कंस्ट्रक्शन चालू आहे नव्याचा रस्ता बापरे खतरनाक रस्ता सर असाच पदुम एक मोनिस्ट्रीवर फिरायला जायला नव्हतं आमून कडे बुद्ध भगवाननी मोठी मूर्ती होती कडे जायला नव्हतं दर्शन लांबून तर अचानक मनी गाडी ना बॅलन्स सुटी गया झाला आणि गाडी पडी गई तर इकडनं लाईट सुटी गया झाला डेमो जाल्यानंतर दक्षता लाईटला काम करणं पडी जवळपास अर्धा तासपासून चालाय रे नाशक रस्ता अशात आता तास घ्या 3-4 किलोमीटर गेलो तेवढं बरं आहे या गाडीला ऑफरोड दिवसात गाडीला ऑफरोड टाकता येईल म्हणून गेलं आपण जे थोडंसं गाडीला मेंटेन करत बॅलन्स करत जवळपास 1 तास चालल्यानंतर आम्हाला चांगला रस्ता लागेल हां वरून दाखवतोय का रस्ता नाही हा जे आता हां रस्त्याला प्रॉब्लेम येतात टाकाटाक बयाडेन काय मला जाता नाही रे ना भूमी दुसऱ्या रायडरला बोलायला गाडी इकडनं येणार आता ना हातला नाही उतरतो आता दाब कुणाकडे ती काय होती फास्ट गिरने लगा ना
पहिला गेरले टाका. कॅमेरा चालू आहे का नाही? मग गेली त्याचा उपयोग? हे गेली नसती माझ्याकडनं. बोला ना, काय बोलायचं. चालू आहे मी कॅमेरा. पडलं म्हणायचं. चला घ्या गाडी. पेट्रोल पासिंगवर 100% गाडी पडते म्हणून. 100% काय 101% गाडी पडते. बराबर घेतो भाऊ. थोडा उंच आहे. गाडी बाहेर काढली. काय हात सांभाळ असतं. दगड सुद्धा पडेल तर वरती वरता येत नाही. थोडंसं आहेत ना म्हणून अचानक दगड बी पडी येते असतं. मला कवय कवय दगड घेतात टाइम रस्त्यावर. त्याच दगड पडेल घेतली ना सारखं. पावसन हा तास पॉईंटचं जा पॉईंट इंस्टाग्रामवर ट्रेनवर आहे. तर मी त्यांनी शूटिंग करली. आता म्हणा 360. पाऊस पण ले सिटी फक्त 20 किलोमीटर बाकी आहे दाटेल. फायनली आमो शंकुला टॉप करीस तर पदुम आणि पदुम 3 ले सिटी मग प्रवेश करी राहणार. फक्त 20 किलोमीटर बाकी राहिले. ले सिटीने पहिलं आठ टोल नाका लागेल. पावती फाडणं पुढं. ले सिटी मग सर्वात जास्त मिलिटरीवालाच गाड्या तिकीट. कारण आटे सर्वात जास्त मिलिटरीनं कॅम्प वगैरे सर्व आटेच आहेत. बरंच पोरे खानदेश ना पोरे आता मिलिटरी मस्त बाजूला आर्मी बेस आहे. बरं आहेत मुकलं आहेत भरपूर आहेत. प्रोजेक्ट वेलकम टू ले. हेलिकॉप्टर ओरिजिनल आहे. विमान आडे मिलिटरीना कॅम्प आहेत ना म्हणून आडे सर्व आहे. तिकडनं साईडला हाय बी रनवे पण दिकी राहणार. तर बघू शकतात भाऊ आपण ले सिटी मग फायनली पोहोचत आज. आता आठे आपण रूम वगैरे दिसत आणि काल दिन छाड तुमला टॉप तरीच म्हणून राहावे बिस्किट कुंदर ऑमलेट बऱ्याच गोष्टी केल्या.
तर 5 दिवस लागतील होतं फिरायला. म्हणजे 5 दिवस DCT ला पोचायला लागणार.